सिंगापूरमधील चायनीज न्यू इयरचं डेकोरेशन, रोषणाई आणि डबल डेकर बसमधून दिसणारं सिंगापूरचं सुंदर दृश्य आणि ॲटोमॅटेड ऑरेंज ज्यूस बनवण्याची मशीन हे सर्व पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो ऑल, आम्ही चाललेलो आहे आता चायना टाउनला. चायनीज न्यू इयर स्टार्ट झालेलं आहे कालपासून, तर तिकडं रोषणाई आहे, सेलिब्रेशन आहे, तर ते पाहण्यासाठी आपण सर्वजण चाललेलो आहोत चायना टाउनला. चला तुम्ही पण. तर गाईज आता सायंकाळच्या 5:30 वाजलेले आहेत. तर आज आपण डबल डेकर बसने म्हणजे 2 मजली बसमधून प्रवास करणार आहोत. तर 2 मजली बसच्या वरच्या मजल्यावर बसून सिंगापूर सिटीचा व्ह्यू पाहण्याचा अनुभव खरंच खास असतो. उंच इमारती, स्वच्छ रस्ते आणि व्यवस्थित ट्रॅफिक सिस्टीम. सिंगापूरची प्लॅनिंग खूप इम्प्रेसिव्ह आहे. तर किती सुंदर दिसत आहे दृश्य तुम्ही समोर पाहू शकता. आणि ही अशा प्रकारची ही 2 मजली बस आहे आणि आता आपण वरच्या मजल्यावर आहे आणि तिथून ह्या सुंदर असं सिंगापूरचं दृश्य पाहत आहोत. तर खरंच खूप छान वाटतं. तर इथे थोडासा हलकासा पाऊसही लागलेला आहे. तर जाताना हलकासा पाऊसही सुरू झाला होता. रस्त्यावर लोक छत्री घेऊन शांतपणे रोड क्रॉस करताना समोर दिसत आहेत. इथलं डिसिप्लिन आणि सिस्टीम खरंच कौतुकास्पद आहे. तर किती सुंदर दिसत आहे. हलकासा पाऊस आणि उंच बिल्डिंग, रंगीबेरंगी बिल्डिंगा, इमारती आणि स्वच्छ रस्ते. खरंच खूप म्हणजे एकदम सिनेमॅटिक वाटत आहे सर्व. आणि इथली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रस्त्यावर तुम्हाला जी येलो कलरची डॉटेड लाईन दिसत आहे, ज्याच्यावर बस असं लिहिलेलं आहे ना, तर ही खास बसेससाठी रिझर्व असते. मोठ्या बसेस या लाईनमधून जातात आणि जे छोट्या छोट्या कार्स आणि इतर वाहने असतात ते साईडने तुम्हाला दिसतच आहे समोर. तर यामुळे काय होतं, ट्रॅफिक स्मूथ राहतो आणि कोणताही गोंधळ होत नाही. सिंगापूरचं ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम जगभरात प्रसिद्ध आहे आणि ते आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. तर हळूहळू आपण चायना टाउनजवळ पोहोचलेलो आहोत आणि एंट्री करतानाच वरती सुंदर डेकोरेशन दिसायला लागलेलं आहे. वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकृती, फेस्टिव्ह डिझाईन्स आणि एक ट्रॅडिशनल चायनीज थीम्स. तर थोडं पुढे गेल्यावर इथे एक चायनीज टेम्पलसारखं दिसलेलं, मे बी ही चायनीज देवताचं मंदिर आहे असं मला वाटतं. आणि या परिसरात अजूनही छोट्या छोट्या सजावटी दिसत होत्या. तर प्रत्येक ठिकाणी सणांची तयारी जाणवत होती. आणि थोडे पुढे गेल्यानंतरनं मला इथे एक आपलं इंडियन टेम्पल दिसलेलं आहे. तर तुम्हाला ते समोरून दाखवते, चला. तर दुसऱ्या देशात पण आपले इंडियन टेम्पल म्हणजे दिसल्यावर खरंच खूप छान वाटतं आणि एक पॉझिटिव्ह वाईब्स यायला चालू होतात. तर हे मंदिर पहिल्या एकदम आपल्या इंडियामध्ये आल्यासारखं वाटायला लागलं. तर समोरून पाहू शकता किती सुंदर दिसत आहे, जणू काही की आपण इंडियामध्येच आहोत असं वाटत आहे. तर असं हे इंडियन टेम्पल आहे. तर इतक्या वेगवेगळ्या संस्कृती एकाच ठिकाणी एकत्र पाहायला मिळतात, हे खरंच सिंगापूरचं वैशिष्ट्य आहे. तर त्यानंतर ना आपण इथे साईटलाच अजून थोडं पुढंसं गेल्यानंतर ना इथे बुद्धांचं फोटो म्हणजे बुद्धांचं मूर्त्या पाहायला भेटल्या. तर इथे पण छान छोटंसंच बट छान डेकोरेशन केलेलं होतं. आणि त्यानंतर पुढे चालत गेल्यावरनं रस्त्यावर एक छोट्या छोट्या सजावटी केलेल्या होत्या. त्यामुळे एकदम असं छान लाईटिंग पाहून वाटत होतं. एक आपल्याकडे कसं दिवाळीला वाटतं आल्यानंतरनं, तसंच छान इथे पण वाटत होतं. आणि इथे दिवाळीची पण सजावट खूप सुंदर असते. आपल्या जे लिटल इंडिया एरियात खरंच खूप सुंदर असतं डेकोरेशन. तर इथे पाहू शकता छोटे छोटे कंदील लावलेले आहेत आणि डेकोरेशन केलेलं आहे. आणि इथे मला एक चायनीज देवतेचं दर्शन घेतलं इथे आलेल्या. आणि इथे पण छान असं डेकोरेशन केलेलं होतं, समोर तुम्हाला दिसतच आहे. तर इथे जे समोर झाडे दिसत आहेत डेकोरेट केलेले, तर ह्या झाडावर एक कार्ड लिहिलेले आहेत आणि या कार्डवर असे पॉझिटिव्ह असे संदेश लिहिलेले आहेत. तर पाहू शकता किती कार्ड्स त्याच्यावरती असे दोरीने बांधून लटकवलेले दिसत आहेत. तर खूप छान वाटत होतं हे डेकोरेशन बघून. तर चायनीज न्यू इयरमुळे संपूर्ण चायना टाउन लाईटिंगने गजबजलेलं होतं आणि लाल रंगात न्यालेलं होतं. तर
चायनीजमध्ये लाल रंग शुभ मानला जातो, त्यामुळे सगळीकडे रेड कलरचं कंदील आणि लाल कलरचे लायटिंग वगैरे सगळीकडे दिसत होत्या. तर आत्ता आपण आलेलो आहोत मुख्य भागात, जिथे लाल कंदिलांची रोषणाई संपूर्ण आकाश उजळून टाकत होती आणि हळूहळू संध्याकाळ व्हायला लागली होती, त्यामुळे लायटिंग पूर्णपणे उजळून दिसत होती. त्या लाल कंदिलाच्या प्रकाशात वातावरण एकदम मॅजिकल वाटत होतं. तर पाहू शकता किती सुंदर दृश्य दिसत आहे आणि या रेड कलरच्या कंदिलांचं रिफ्लेक्शन चेहऱ्यावर पडल्यामुळे अजूनच छान वाटत होतं, जणू काय की जादूच्या दुनियेत आल्यासारखं. तर त्या लाल प्रकाशात आम्ही फक्त फिरत नव्हतो, आम्ही आठवणी विणत होतो. त्या क्षणी असं वाटलं हा सण आणि हा क्षण फक्त पाहण्यासाठी नाही तर मनापासून जगण्यासाठी आहे. तर खरंच खूप सुंदर वाटलं डेकोरेशन. ते तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. हा संपूर्ण प्रवास डबल डेकर बसमधला सिटी व्ह्यू, हलका पाऊस, डिसिप्लिनर ट्रॅफिक सिस्टीम आणि कल्चरल डेकोरेशन आणि शेवटी कुटुंबासोबतचा आनंद सगळंच मनात साठवून ठेवण्यासारखं होतं. जर तुम्हाला अशा कल्चरल आणि फॅमिली मुवमेंट्स आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथलं फोटोशूट वगैरे झाल्यानंतर ना आम्ही पुढे चालत असतानाच इथे अजून एक आपलं इंडियन टेम्पल दिसलं. तर खूप छान वाटलं. आणि सिंगापूरमध्ये जेवढे पण इंडियन टेम्पल्स आहेत तिथे काही रूल्स आहेत. तर जसे की शॉर्ट कपडे वगैरे कोणी अलाउड नाहीत आतमध्ये. जर शॉर्ट कपडे कोणी घालून आलं तर त्यांना मंदिरामध्ये अलाउड नाही, समोर पाहू शकता. तर ते पुढे जे दिसत आहेत हँगरवर अडकवलेले, त्यांनी ते परिधान करायचं पूर्ण गाऊन्स आणि मगच मंदिरामध्ये प्रवेश करायचा आणि देवाचं दर्शन घ्यायचं, असे रूल्स आहेत. तर आम्ही बाहेरून दर्शन घेतलं कारण वेळ खूप झालेली होती, त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं. पण खूप छान आणि प्रसन्न वाटलं. त्यानंतर याच रस्त्याला पुढे जात असताना छोटे छोटे शॉप्स होते, तर ते पण त्याचा पण शूट घेतलेला आहे. आणि नंतर ना जे ॲटोमॅटिक ऑरेंज ज्यूस बनवण्याची मशीन आहे त्याचा पण खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, तो पण लास्टला याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चार मशीन
चायनीजचा ज्यूस आपल्याला त्या मशीनमधून $2 भेटत आहे. आपल्याकडे ऑप्शन आहे, आपण कॅश वापरू शकतो किंवा कार्ड वापरू शकतो. आपण कॅश वापरणार आहे आणि इथे 2 ऑप्शन आहेत, विथ आईस आणि विदाऊट आईस. आपल्याला विदाऊट आईस पाहिजे तर आपण कॅश इन्सर्ट करतोय. $2 आपण इन्सर्ट केलेले आहेत आणि इथं आतमध्ये त्याचा ज्यूस बनत आहे. पर्सेंटेज दाखवलं की किती % झाले, 99%, 100% झाले ते आपल्याला मागदार मागचं त्याने रॅप करून दिलेला आहे आपल्याला. त्याच्यावरती प्लॅस्टिकचं कोटिंग टाकलेलं आहे आणि इथून आपण स्ट्रॉ घ्यायचं आहे. स्ट्रॉ घेतलेला आहे काम करू आणि खालू आता त्याच्यामध्ये पडत आहे आणि पीत आहे. छान आहे का? आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर करा आणि चॅनलला बाय बाय.